ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवरायांचा कालखंड हा यादवांचा होता. यादवी राज्य आपल्या भारतभूवरती होतं. तुकोबारायांचा आणि रामदास स्वामींचा कालखंड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला होता. तिथे हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. परंतु या मधल्या 300-400 वर्षांच्या कालखंडामध्ये श्री संत वैष्णववीर भानुदास महाराज आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे दोनच संत होऊन गेले. ज्ञानोबारायांच्या कालखंडामध्ये सगळ्या संतांची मांदियाळी होती. अनेक संत हे ज्ञानोबारायांशी संबंधित होते. तुकोबारायांच्या कालखंडाचा विचार केला तर त्याही वेळी स्वतः तुकोबाराय असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, निळोबाराय असतील, बहिणाबाई महाराज असतील, ही सगळी मंडळी होती. आणखी त्या काळातले जे संत असतील. पण एकनाथ महाराजांचा जो कालखंड आहे हा अत्यंत संघर्षाचा आहे. आणि या संघर्षाच्या कालखंडातून एकनाथ महाराजांनी जे कार्य महाराष्ट्रासाठी, वारकरी संप्रदायासाठी, धर्मासाठी, सनातन वैदिक परंपरेसाठी केलं ते कार्य अतुलनीय आहे. त्या कार्याची तुलना आपण कोणाशीही करू शकत नाही. रघुवंश काव्य लिहित असताना महाकवी कालिदासांनी त्यांची फार शब्दसृष्टी मोठ्या प्रमाणात उभी केलेली आहे. पण एके ठिकाणी वर्णन करत असताना राम आणि रावणाचं युद्ध कसं उपमा केव्हा देतात, जेव्हा एखादी गोष्ट सांगायची आहे आणि तिचं महत्त्व पटवून देण्यासाठी इतर गोष्टींची सहाय्यता घ्यायची आहे, तेव्हा उपमा अलंकार समोर येतो. आणि उपमा अलंकारामध्ये संस्कृतामध्ये त्यांच्यासारखा कवी, कालिदासांच्यासारखा कुठलाही महाकवी झाला नाही. जसं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबारायांनी ज्या प्रमाणामध्ये उपमा अलंकाराचा वापर केला, इतर कोणत्याही संतांनी तसा वापर केलेला नाही आहे. अधिकारवाणीनं वापर केला आहे. परंतु त्यांच्याकडे सुद्धा राम रावणाच्या युद्धाच्या प्रसंगाने एक वाक्य आलं की राम रावणाचं युद्ध कसं झालं, तर त्यांनी उत्तर दिलं की राम रावणाच्या युद्धासारखं झालं. त्याला उपमाच देता येत नाही अशी अवस्था आहे. तसं संतांचं कार्य आपण लक्षात घेतलं, नाथ महाराजांचं कार्य लक्षात घेतलं तर ते कोणासारखं आहे, तर ते नाथ महाराजांच्या सारखं आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. कारण त्यांना उपमा देता येणार नाही. इसवी सन 1550 साली अकबर हा देशाचा बादशाह झाला. जलालुद्दीन मोहम्मद असं त्याचं नाव. परंतु त्यांनी स्वतःला मी अकबर आहे, अल्लाचा प्रेषित आहे अशा पद्धतीनं स्वतःला मांडलेलं होतं. आणि दिने इलाही नावाचा त्याने एक पंथही सुरू केला होता. त्यांच्या परंपरेमध्ये सुद्धा हा या पंथाचा उल्लेख आहे. परंतु तो काही पुढे चालला नाही. आपल्याला काही बादशाह हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्यावरती शासन करत होते असा दाखवण्याचा एक दुष्ट हेतू आहे की आपल्याला असं वाटेल हा चांगला तो चांगला, पण कोणी चांगलं नव्हतं. लक्षात ठेवा, या सगळ्यांनी आपल्या सनातन परंपरेवरती जेवढा घाला घालायचा तेवढा घातलेलाच होता. काही तलवारीच्या धाकानं करत होते तर काही स्लो पॉइझनिंग करत होते. सुफी संप्रदायाच्या माध्यमातून काहीतरी करता येईल का, आपला धर्म वाढवता येईल का, प्रचार करता येईल का, याचं चिंतन केलं. त्याचा विचार आपल्याला उद्या करायचाच आहे. पण एकनाथ महाराजांच्या येण्याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर एकनाथ महाराजांसारखा महात्मा येणं ही काळाची गरज होती. इसवी सन 1508 ते 1511च्या दरम्यान उदगीरची लढाई झाली आणि कृष्णदेव राजा ती लढाई जिंकून पुन्हा त्याच्या राज्यामध्ये निघाला. तेव्हा त्यांनी तिथली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणि आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात नेली. हा इतिहास आहे, ही भाकड कथा नाही आहे. हे मी बोलतोय म्हणून समजू नका. आपल्याकडे ते हस्तलिखित ग्रंथ आहेत, 350 वर्षांपूर्वीचे हस्तलिखित ग्रंथ आहेत आणि त्यामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. तिथे गेल्याच्या नंतर
पंढरपुरातली आपल्या पांडुरंगाची मूर्ती त्यांनी त्याच्या राज्यात नेली. कथा मी पुन्हा सांगतो, कथा पूर्ण विस्तारानं सांगणं शक्य नाही, पण आपल्याला तो भाव कळावा म्हणून आपल्याला ओझरता उल्लेख या कथांचा करायचा. ज्या ठिकाणी विस्तार करावा असं वाटेल निश्चित मी विस्तार करेन. आषाढी एकादशीला वारकरी जमा झाले आणि वारकरी जमा झाल्याच्या नंतर ज्याच्या दर्शनासाठी आपण आलो आहे तो पांडुरंगच इथे नाही. सगळीकडे हाहाकार माजला. संत भानुदास महाराज एक सामान्य वारकरी म्हणून पंढरीचे वारकरी होते. ज्या कुळामध्ये आमच्या परमसौभाग्यानं आम्हाला जन्म प्राप्त झाला ते भानुदास महाराज आमचे मूळ पुरुष आहेत. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार असं निळोबाराय नाथ महाराजांच्या आरतीमध्ये म्हणतात. म्हणजे भानुदास महाराजांचं कुळ किती मोठं आहे. भानुदास महाराज एक सामान्य वारकरी, परंतु या घटनेमुळे ते वैष्णववीर ठरले. हजारोंचा समुदाय पंढरपुरामध्ये आणि पांडुरंग जागेवरती नाही. कोणी नेला? कृष्णदेवानी नेला. कुठे नेला? अनागोंदीना नेला. अनागोंदी म्हणजे आजची हंपी, जिथे विठ्ठल टेम्पल आहे. आपल्यापैकी काही जण गेले असतील. तिथे विठ्ठल टेम्पल नाव आहे, पण तिथे विठ्ठलच नाही आहे. तो विठ्ठल का नाही तर आपल्या भानुदास महाराजांनी तिकडनं तो पुन्हा पंढरपुरामध्ये आणला म्हणून तो तिथे नाही आहे. भानुदास महाराजांनी सांगितलं मी आणतो विठ्ठलाला. आणि तिथे गेल्याच्या नंतर मोठा बिकट प्रसंग आला. चोर म्हणून त्यांना पकडण्यात आलं. सुळावरती चढवण्याचा प्रसंग निर्माण झाला. परंतु भानुदास महाराजांची भाषा, जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. न करी आणिकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. सप्तही सागरे समरस होती, जै हे विरुनी जाये क्षिती. पंचमहाभूते प्रळय पावती, तरी मी तुझाची सांगाती गा विठोबा. भलतैसे वर पडो भारी, परी नाम न संडो नटळो निर्धारी. जेवी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. ही भाषा भानुदास महाराजांची आहे. म्हणजे कितीही बिकट प्रसंग आला तरी सुद्धा देवा मी तुझी कास सोडणार नाही. याला अविच्छिन्न भक्ती म्हणतात. नारदांनी सांगितलंय गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभवरूपम. हे भक्तीचं स्वरूप आहे. भक्ती कशी असावी हे सांगत असताना अविच्छिन्न म्हणजे भक्त आणि देवाची ताटातूट होण्याचा मोठा प्रसंग आलेला आहे. तरीसुद्धा जो भक्त आपल्या उपास्यापासून बाजूला हटत नाही आणि भक्ती चालू ठेवतो त्याची भक्ती म्हणजे अविच्छिन्न भक्ती आहे. ही अविच्छिन्न भक्ती त्या ठिकाणी दाखवली आणि पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं सुळाला पालवी फुटली. राजापर्यंत बातमी दिली. राजा घाबरला, कारण पांडुरंगानं सांगितलं होतं की माझ्या भक्ताचा छळ झाला तर तुझ्याकडे क्षणभर थांबणार नाही. भानुदास महाराजांनी पांडुरंगाची मूर्ती घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला, पण न्यायची कशी एवढी मोठी मूर्ती. परमात्मा सान झाला. संबळी बसण्या एवढा परमात्मा झाला आणि भानुदास महाराजांच्या संबळीमध्ये बसून तो पंढरपूरला आला. विष्णुपदापर्यंत आल्याच्या नंतर सगळ्या भाविकांना कळालं की भानुदास महाराज आले आहेत आणि पांडुरंगानं मूळ रूप धारण केलं. रथामध्ये पांडुरंगाची मिरवणूक काढण्यात आली. कार्तिकी एकादशीचा तो दिवस होता. आषाढी एकादशीला जो पांडुरंग गेला तो कार्तिकी एकादशीला आला. तेव्हापासून हे देवा तू इथून जाऊ नकोस, आम्ही 4 महिने इथे थांबतो. आणि म्हणून चातुर्मासाची पद्धती ही पंढरपुरामध्ये सुरू झाली. पंढरपुरामध्ये चातुर्मासामध्ये थांबण्याची काही प्रथा परंपरा नव्हती, परंतु पांडुरंगानं इथून जाऊ नये म्हणून 4 महिने थांबण्याची तयारी परंपरेच्या लोकांनी दाखवली. प्रदक्षिणा झाल्याच्या नंतर भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना झाली. जर भानुदास महाराजांनी पांडुरंगाची मूर्ती आणली नसती तर काय झालं असतं. तर भानुदास महाराजांच्या आधीचे जे कोणी संत होऊन गेले त्यांनी पंढरपूरचं जे वर्णन पांडुरंगाशी संबंधित केलेलं आहे ते त्यांना करता आलं नसतं. आपल्याला गाता आलं नसतं. ते आपल्याला गाता आलं नसतं. आणि एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय आदी संतांना पंढरपूरचा पांडुरंग अशा पद्धतीनं कोणतंही वर्णन करता आलं नसतं.
आज आपण ऐकतो माझे माहेर पंढरी, नाथ महाराजांचा अभंग. नाथ महाराजांना करता आला नसता जर तो पांडुरंग पंढरपुरामध्ये नसता तर. पांडुरंगाने सांगितलं तुम्ही मोठं कार्य केलं आहे, माझ्या भक्तांपर्यंत मला पुन्हा आणलं आहे, काय मागायचं ते मागा. भानुदास महाराजांनी सांगितलं देवा तुझ्या कृपेनं सगळं आहे. खरा जो भक्त आहे तो देवाकडे कधी काही मागत नसतो. अनेक उदाहरणं त्या संबंधानं देता येतील. भक्त प्रल्हादावरती जेव्हा नृसिंह भगवान प्रसन्न झाले, सांगितलं माग काय मागायचं, वारंवार मागणी करायला सांगितली. परंतु भक्त प्रल्हादाने भगवंताची खूपच मागणीची घाई आहे हे बघून सांगितलं देवा जर मला तुला काही द्यायचंच असेल ना तर मला काही मागण्याची इच्छाच निर्माण होऊ देऊ नको, हे मला दे. हे खरं मागणं आहे. भानुदास महाराजांनी सांगितलं देवा तुझ्या कृपेने सगळं आहे. कपड्याचा व्यापार होता भानुदास महाराजांचा, परंतु कुठेतरी एका महात्म्याचं कीर्तन ऐकण्यात आलं आणि सगळा कपडा बाकीच्यांना दिला. त्यामुळे ऐश्वर्य नाथ महाराजांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त झालं. हे परंपरेचं ऐश्वर्य आहे. आजही एकनाथ महाराज संस्थांचं जे ऐश्वर्य आहे ते इतर कोणत्याही संस्थांपेक्षा श्रेष्ठ काय, कारण हे परंपरेनं प्राप्त झालेलं ऐश्वर्य आहे. आज महाराष्ट्रामध्ये असं एकही संस्थान नाही आहे की ज्याची जमीन एकनाथ महाराज संस्थान एवढी असेल. ज्ञात माहितीनुसार 7 ते 8 हजार एकरचं मालक आमचं संस्थान आहे. मग ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पसरलेली जमीन आहे. जे ऐश्वर्य आज आपण पैठणला नाथ महाराजांचं जुनं ऐश्वर्य बघा जे आपण पाहतो, त्याचं कारण काय आहे? हे भानुदास महाराजांनी कमवलेला हा पैसा, व्यवसायामध्ये कमवलेला पैसा आहे. नाथ महाराजांच्या नंतरही तो चालत आला. पुढे नाथ महाराजांच्या वंशजांनी म्हणजे आमच्या पूर्वजांनी त्याच्यामध्ये वाढ केली. आणि ही काही वाढ वैयक्तिक कारणासाठी नाही आहे. काही लोकांना असं वाटेल की संतांच्या वंशजांना जमिनीची गरज काय, वाटू शकतं असं. काही लोक असाही आक्षेप घेऊ शकतात की संतांचे वंशज असताना त्यांना जमिनीची आसक्ती का निर्माण झाली. परंतु मला त्या संबंधानं सांगायचं आहे की आमच्या पूर्वजांनी जी काही जमीन हस्तगत केली, प्राप्त केली किंवा लोकांनी त्यांना दान केली, या सगळ्या जमिनीच्या साठी एकमात्र कारण म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या संस्थांचा विकास आणि उत्कर्ष आहे. कधीही आमच्या पूर्वजांनी ही जमीन स्वतःच्या फायद्यासाठी वापरली नाही. तर एकनाथ महाराजांचं ऐश्वर्य कसं वाढेल याच्यासाठी तो सगळा पैसा लावलेला आहे. म्हणून एकनाथ महाराजांच्या मंदिराच्या, आपण पैठणला आलेला असाल बऱ्यापैकी, एकनाथ महाराजांच्या मंदिराला जो काही मोठा प्रांगण लाभलेला आहे तेवढा इतर कोणत्याही संतांच्या समाधीस्थानाला किंवा मंदिराला लाभलेला नाही आहे. एवढा मोठा परिसर आहे. जेवढी जमीन एकनाथ महाराज संस्थानला आहे तेवढी इतर कोणत्याही देवस्थानला आजही नाही. एखाद्या देवस्थानमध्ये हत्ती असणारं संस्थान म्हणजे एकनाथ महाराजांचं संस्थान होतं. 3 हत्ती होते. आपल्याला एक हत्तीसाठी किती खर्च येईल याची जर आपण कल्पना केली तर लक्षात येईल की 3 हत्तीसाठी काय लागतं. 3 हत्ती असणारं संस्थान. मी नेहमी सांगतो, अगदी जुन्या लोक, जी काही जुनी मंडळी आहेत ज्याने आमच्या आजोबांना जवळून बघितलेला आहे. आपला पूर्ण मराठवाडा हा निजामाच्या अखत्यारीमध्ये होता 1950 पर्यंत. आणि जेव्हा पोलीस ॲक्शन सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली तेव्हा निजाम सरकार खालसा झालं आणि भारतामध्ये आपला भाग हा प्रविष्ट झाला. म्हणजे इतरांच्या तुलनेनं आपल्याला स्वराज्य थोडं उशिरा मिळालेलं आहे. परंतु त्या कालखंडामध्ये आमच्या आजोबांचं ऐश्वर्य काय होतं तर वर्णन असं आहे की निजामांच्याकडून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. ती सुरक्षा कशी होती तर 2 चोपदार, 2 नंग्या तलवारी घेतलेले पठाण, 2 बंदूकधारी पठाण आणि एक निशाण म्हणून कंदील, हे समोर जोपर्यंत नसेल तोपर्यंत आमच्या आजोबांनी बाहेर पडायचं नाही. कारण संस्थांचे मालक, प्रमुख, त्यांना जेवण करायचं असेल तर आधी एखाद्या सेवकाला जेवू घालायचं आणि त्याला जर काही झालं नाही तर आमच्या आजोबांनी जेवण करायचं. हे ऐश्वर्य 1950 पर्यंत आमच्या घराण्यामध्ये होतं. पण ठीक आहे, ते गेलं याच्यात आम्हाला दुःख नाही आहे. किंबहुना आपला भाग हा भारतामध्ये विलीन झाला याच्यात जास्त आनंद आहे. त्या
त्या काळामध्ये आमच्या अनेक जमिनी गेल्या, पण त्याचं दुःख नाही आहे, पण आपल्या भागाला स्वातंत्र्य मिळालं याचा आनंद आहे. कदाचित नंतरचे जे शासन आहे त्यांनी एवढं महत्त्व दिलं नसेल, निजामाने जास्त महत्त्व दिलं, तरी याचा अर्थ काही निजाम शासन हे चांगलं होतं असं आमचं म्हणणं नाही आहे. कारण आपल्याला स्वराज्य प्राप्त झालेलं आहे. हे ऐश्वर्य जे प्राप्त झालं हे सगळं भानुदास महाराजांच्यापासून आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांना सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत म्हणतात. कीर्तनकार त्यांचं वर्णन कसं करतात? श्रीमंत, शांत आणि संत. या तीनही गोष्टी जर का कुठे एकवटल्या असतील तर त्या एकनाथ महाराजांच्या जीवनात आहेत. त्याचं कारण, त्याचं मूळ जर बघितलं तर आमचे मूळ पुरुष भानुदास महाराज आहेत. कपड्याचा व्यापार त्यागला, भगवत भक्तीला लागले आणि ह्या मोठं कार्य हे केल्यानंतर ते वैष्णव वीर म्हणून गणल्या गेले. काही नको देवा, पांडुरंगाने सांगितलं मी तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो, सांगा. मी तुमच्या कुळामध्ये अवतार घेणार आहे असा आशीर्वाद पांडुरंग परमात्म्यानं भानुदास महाराजांना दिला. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, ओवाळू वारती स्वामी एकनाथा, तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. निळोबारायांनी नाथ महाराजांच्या आरतीत सांगितलेलं आहे. भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला आहे, म्हणजे महाविष्णूच प्रत्यक्ष एकनाथ महाराजांच्या रूपानं प्रकट झालेले आहेत. दुसरा वर दिला की तुमची जागा ही अखंड माझ्या पायाच्या जवळ असेल. म्हणून सोळखांबीतून आपण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जात असताना उजव्या हाताला षटकोणी जो चौथरा आहे आणि ज्या पादुका आहेत त्या श्री संत भानुदास महाराजांची ती समाधी आहे. आम्ही परंपरेनं त्या स्थानावरती भजन पूजन कीर्तन नैवेद्य आदी करत आलेलो आहोत. म्हणजे पांडुरंग परमात्म्यानं भानुदास महाराजांना जवळ स्थान दिलं. काही लोक म्हणतील मंदिरामध्ये कसं काय समाधी? काही लोकांचा प्रश्न असू शकेल, मंदिरात समाधी कशी? तर मंदिराचं स्वरूप सुरुवातीच्या काळाला फक्त चौखांबीपर्यंत मर्यादित होतं. मूळ गाभारा हाच मुख्य होता. नंतर चौखांबी हा विस्तीर्ण झालेला भाग त्या मंदिराचा आहे आणि सोळखांबी ही 18व्या शतकामध्ये बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे ती मंदिराच्या बाहेरचा भाग म्हणून समजल्या जात होती. त्यामुळे मंदिराच्या बाहेर असणारी पण सद्य परिस्थितीत मंदिरामध्ये असणारी भानुदास महाराजांची समाधी आहे. अशा भानुदास महाराजांच्या पोटी चक्रपाणी महाराजांचा जन्म झाला. चक्रपाणी महाराज हे भानुदास महाराजांप्रमाणेच भगवंताचे श्रेष्ठ उपासक होते, वारकरी होते. भानुदास महाराजांच्या कुळामध्ये परंपरेनं सूर्याची उपासना होती. भानुदास महाराजांना प्रत्यक्ष सूर्यनारायणानं प्रकट होऊन दर्शन दिलेलं आहे. या घराण्यामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. माझ्यापासून 18 पिढ्या भानुदास महाराज, ते भानुदास महाराज म्हणतात आमुची कुळी पंढरीचा नेम. प्रत्येकाचे काहीतरी कुलधर्म कुलाचार असतात. लग्न झाल्यानंतर या ठिकाणी जायचं, या देवीकडे जायचं, या देवाच्या दर्शनाला जायचं, अशा प्रथा आणि परंपरा आजही सगळीकडे सुरू आहेत. मी जर आपल्याला विचारलं का हो तुमच्या घराण्यामध्ये ही अशी पद्धत कधीपासून सुरू आहे? उत्तर काय आहे? पहिल्यापासून सुरू आहे, अनादी काळापासून सुरू आहे. म्हणजे काय? त्याचा आदी अंत सांगता येणार नाही. त्या पद्धतीनं भानुदास महाराज सांगतात आमुची एक कुळी पंढरीचा नेम. म्हणजे त्यांच्या आधी किती पिढ्यांपासून पंढरीची वारी नाथ महाराजांच्या घराण्यामध्ये होती माहिती नाही. याचा अर्थ अनेक पिढ्यांपासून होती असा आहे. चक्रपाणी महाराजांनी भानुदास महाराजांच्या पद्धतीनुसार पंढरपूरची वारी सुरू ठेवली. चक्रपाणी महाराजांना सूर्यनारायण महाराजांचा नावाचा पुत्र झाला. बघा ही सगळी नावं जी आहेत ही सगळी सूर्यनारायणाची नावं आहेत. भानुदास महाराजांच्या वडिलांचं नाव भास्कर पंत. भास्कर हे सूर्याचं नाव आहे. भानुदास, भानू म्हणजे सूर्य आणि त्याचा दास म्हणून भानुदास. इथेही सूर्याचं नाव. चक्रपाणी पांडुरंगाचं किंवा महाविष्णूचं जरी नाव असलं तरी भगवान सूर्यनारायणाला ते नाव दिलं जातं. त्यांच्या पुत्राचं नाव सूर्यनारायण आणि सूर्यनारायण महाराजांच्या पत्नीचं नाव रुक्मिणीबाई. या दोघांच्या पोटी एकनाथ महाराजांचा अवतार झाला.
मोठ्या लोकांचं जीवन थोडं सामान्यांपेक्षा वेगळं असतं. एकनाथ महाराज 3 वर्षाचे होते त्यावेळी त्यांचे आई वडील निवर्तले. कारण नाथ महाराजांचा जन्म हा मूळ नक्षत्रावरती झाला आहे. मुळीचा मी एका लागलीसे मुळी आहे वंशावळी आजा आजी, असं आपल्या सद्गुरूंना सांगत असताना नाथ महाराज बोलत आहेत की माझा मूळ नक्षत्रावरती जन्म झाला. आपल्याकडे ज्योतिष नावाचं एक शास्त्र आहे. काही लोक त्याला थोतांड म्हणतात, परंतु ते शास्त्र म्हणजे थोतांड नाही आहे. काही लोकांच्या सांगण्यावरून, ते खोटं ठरल्यावरून लोकांना ते थोतांड वाटू शकतं, परंतु ते देखील एक शास्त्र आहे. अभ्यासक किंवा ज्याला आपण नासा इस्रो सारख्या संस्था म्हणतो, खगोलशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या, ते करोडो रुपये खर्च करून जे सांगतात ते आमचं पंचांग 20 रुपयामध्ये सांगतं. चूक आहे का सांगा मला. सूर्योदय किती वाजता होणार, सूर्यास्त किती वाजता होणार, चंद्रग्रहण सूर्यग्रहण किती वाजता सुरू होणार, किती वाजता संपणार, हे आधी लिहिलं जातं आणि त्या पद्धतीनं होताना आपण पाहतो.